आज देशातील 88 जागांसह महाराष्ट्रातील 8 जागांवर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता। जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या शिवर या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत असताना दोन युवक दुपारी 4 वाजताच्या सुमारास मतदान करण्यासाठी तेथे गेले असता उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची ओळखपत्र चेक करून सांगितले की तुमच्या नावावर अगोदरच मतदान झालेलं आहे। सदर दोन्ही युवकांनी अधिकाऱ्यांना आम्ही मतदान केलं नाही असं सांगितले असता अधिकाऱ्यांनी दोन्ही युवकांशी तुम्ही मतदान केलेलं आहे, तुमचं मतदान पुन्हा होऊ शकत नाही असं म्हटलं असता मतदान केंद्रावर गावातील काही नागरिकांनी गुंगाटा केला व त्यानंतर अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की आपण करून घेतलेलं मतदान हे तोतया मतदान होतं। त्यानंतर अधिकाऱ्यांनी सदर युवकांचे मतदान बॅलेट पेपरवर करून घेतलं व जनविकास न्यूजने निवडणूक अधिकाऱ्यांची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की होऊ शकते आमच्याकडून चूक होऊन तोतया मतदारांकडून मत नोंदवलं गेलं। मात्र इथे प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे निवडणूक आयोगाने 15-15 दिवस प्रशिक्षण देऊन तयार केलेले अधिकारी अशा प्रकारे 2-2 तोतया मतदान करून घेतात आणि ओरिजिनल मतदारांना मात्र मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आणतात। मग सामान्य मतदारांनी कोणाकडे न्यायाची अपेक्षा ठेवावी असा प्रश्न देखील येथे सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। ईव्हीएम मशीनवर झालेले दोन्ही मतदान हे रद्द होऊन बॅलेट पेपरवरचं मतदान ग्राह्य धरल्या जाईल का, हा देखील एक प्रश्न आता इथे उपस्थित केला जात आहे। अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे 2-2 मतदार हे चुकीच्या पद्धतीने नोंदवले गेले, याचा परिणाम देखील निकालावर दिसू शकतो। त्यामुळे संपूर्ण मतदारांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून आयोगाने शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित करून चांगल्यात चांगले अधिकारी निवडणुकीसाठी सज्ज करावे अशी विनंती देखील यावेळी नागरिकांनी केलेली आहे। मतदान करायला गेलो तर त्यांच्या सरांनी सांगितलं की तुझं मत ऑलरेडी झालेलं आहे म्हणे, तू मत दिलेलं आहे पण डबल कसं घाला म्हणे त्यांनी सांगितलं। नंतर मी सांगितलं नाही, मी तर पुन्हा आम्ही तर आलोच नव्हते, तर माझं मतदान कसं काय झालं, तर मी माझा नंबर चेक केला, नंबर माझा 264 नंबर होता, त्याच्यावर ऑलरेडी अगोदर टिक केलेली होती। नंतर मी त्यांना विचारलं तर माझं मतदान अगोदर कसं झालं, मी ते तर आलोच नाही, तर ते म्हणत त्यांनी नंतर ते म्हणत की वॉलेट पेपरवर मतदान करायचं मला, ती आमच्याकडून चुकून टिक झाली म्हणत। तर त्यांनी थांबून पण ठेवलं आणि पण त्यांनी प्रेशराईज पण केलं की बा थांबून ठेवा, तुम्ही थांबा इथं, तुम्हाला तुमचं नंतर वॉलेट पेपरवर मतदान घेऊ म्हणून। काय नाव? उज्ज्वल संजय लपडे नाव माझं। पुन्हा वॉलेट पेपर मतदान घेतलं? हा, पुन्हा वॉलेट पेपर मतदान घेतलं। की बा जे आम्ही वोटिंग केलं नाही, जे आमच्यावरलं ज्यांनी वोटिंग केलं तर ते 2 वोटिंग मायनस करून टाका। ते तुम्ही मतदान करायला आले होते, तर काय घडलं की असं की बा तुम्ही वोटिंग केलेलं आहे की बा माझ्या बोटावर दाखवा शाही नव्हती तेव्हा मी वोटिंग केलेलंच नव्हतं की मला थांबा म्हणत 10-15-20 मिनिटं, आणखी मग अर्धा घंटा झाला। मग मी आणखीन सरांजवळ गेलो, सर म्हणाले की बा वॉलेट पेपर ते हे करून देतो तुमचं वोटिंग। पुन्हा केलं वोटिंग? हा, पुन्हा केलं वोटिंग। आधी तुमच्या नावावर वोटिंग झालं होतं? हो, आधी जायच्या आधी वोटिंग करेल होतं, टिक मार्क करेल होती। केलंच नाही आणि त्यांच्या नावावर टिक मार्क केल्या गेली, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही त्यांचं प्रदत्त मतदान करून घेतलेलं आहे, आमच्या चुकीमुळेच प्रदत्त मतदान होते हे आम्हाला मान्य आहे। मग या दोघांचं मतदान आता करून घेतलं का तुम्ही? हो, मतपत्रिके ते जे चुकीमुळे मतदान झालं त्याचं काय? कोणतं? जे आधी एकदा नावावर झालं टिक मार्क केले, ती चूक आहे ना आमची। चूक आहे, ते मत कमी होणार का? कारण की तुम्ही आता हे 2 मतं घेतली आणखी पुन्हा डबल ते मतं कमी होईल ना, त्यातले 2 मायनस होईल। ते मला माहित नाही काय प्रोसिजर आहे त्यांची, पण आम्हाला असं जर झालं तर असं करा असे आदेश असते। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।